आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आणि ती म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झालेली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। ग्रँड हयात या 5 स्टार हॉटेलमध्ये या दोघांची ही बैठक पार पडलेली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। लंच डिप्लोमसी म्हणता येईल वैभव आपल्याला 1.5 ते 3.5 जवळपास 2 तास यांच्यामध्ये राजकीय खलबतं झालेली आहे। या क्षणाची राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे। मात्र प्रश्न हाच पडलेला सर्वसामान्यांना एकमेकांवरती एकीकडे चिखलफेक करायची, राजकीय आरोप प्रत्यारोप करायचे, मग अशा गुप्त भेटी नेमक्या का घेतल्या जात आहेत? आता राजकारणाला काही वेगळं वळण मिळणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अर्थातच संजय राऊत यांनी अशी काही भेट झालेली नाही असं म्हटलेलं आहे, मात्र स्पष्टपणे आपल्याला दृश्य पाहता येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची गाडी याच हॉटेलमधून बाहेर पडतानाची ग्रँड हयात टीव्ही 9 वरती एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण बघतोय। ग्रँड हयात सांताक्रूज वाकोला इथलं हे 5 स्टार हॉटेल आणि याच हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त बैठक झाली आणि एक्सक्लुझिव्ह फुटेज आहे ते टीव्ही 9 मराठीवरती आपण बघू शकतो। देवेंद्र फडणवीस यांची पांढऱ्या रंगाची गाडी जी आहे ती हॉटेलमधनं बाहेर पडताना याच ठिकाणी या दोघांची 2 तास चर्चा झालेली आहे। मात्र अशी काय चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे का, तेच जाऊया। दिनेश दुखंडेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। दिनेश, गुप्त भेट झालेली आहे, असे वैरी राजकारणातले रोजच्या रोज एकमेकावरती चिखलफेक करायची, मात्र गुप्त बैठक घेतात, काय असावं नेमकं कारण? वैभव, सगळ्यात आधी भेटीचा तपशील मी सांगतो की सांताक्रूज येथील सप्ततारांकित हॉटेल ग्रँड हयात इथे शिवसेनेचे संसदीय नेते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली आहे, यांच्यात चर्चा झालेली आहे। जवळपास 2 तास यांच्यामध्ये बैठक होती। दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत ही बैठक चालली। दोघांमध्ये लंच डिप्लोमसी झालेली आहे आणि राजकीय खलबतं झाली आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आपल्याला जी दृश्य दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस यांची गाडी हयात हॉटेलमधून बाहेर पडते आहे आणि दुपारी याच वेळेस संजय राऊत हे सुद्धा हयात हॉटेलमध्ये होते। संजय राऊत यांच्याशी टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांनी अशी कुठलीही भेट झाले नसल्याचं म्हटलं। त्यांनी या भेटीचा इन्कार केलेला आहे, पण जेव्हा त्यांना तपशिलात माहिती सांगितली की जवळपास 2 तास देवेंद्र फडणवीस हे हयात हॉटेलमध्ये होते, तुम्ही हयात हॉटेलमध्ये होतात, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की ते मला माहीत नाही ते मुंबईत आहेत का, आणि जर ते हयात हॉटेलमध्ये आले असतील तर ते अन्य कोणाला तरी भेटायला आले असतील, पण माझी आणि त्यांची भेट झालेली नाहीये। पण टीव्ही 9 मराठीकडे ही दृश्य आहेत की हयात हॉटेलमधून देवेंद्र फडणवीस यांची गाडी बाहेर पडते आहे। जवळपास 2 तास म्हणजे 1:30 ते 3:30 असे 2 तास संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे हयात हॉटेलमध्ये होते। त्यामुळे निश्चितच राजकीय खलबतं, भले संजय राऊत इन्कार करत असले, देवेंद्र फडणवीसांची अद्याप प्रतिक्रिया मिळू शकली नसली तरी अलीकडच्या राजकारणात आपण बघितलं की महाविकास आघाडी सरकार जुळवून आणण्यामध्ये संजय राऊत यांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलेला आहे। सत्ता स्थापनेची सगळी सूत्र ही संजय राऊत यांच्याकडे असतात। शरद पवार आणि संजय राऊत यांनी मिळून महाविकास आघाडीचं जे अशक्य असलेलं सरकार, काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर या गेल्या 8 ते 10 महिन्यामध्ये आपण बघितलं तर या महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक खटके उडालेले आहेत, अनेक मतभेद समोर आलेले आहेत। संजय राऊत यांना जेव्हा आपण या संदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला या भेटी संदर्भात, तेव्हा त्यांनी जेव्हा इन्कार केला त्यावेळेस त्यांनी एक माहिती दिली की या भेटीविषयी आपल्याला कल्पना नाही, पण पुढच्या आठवड्यात मुखपत्र सामनाला देवेंद्र फडणवीस हे मुलाखत देणार आहेत ही त्यांनी माहिती दिली। पण या पूर्ण फक्त या मुलाखती संदर्भातलीच ही भेट होती का किंवा चर्चा झाली का, तर तसं नाहीये। 2 मोठे नेते एकमेकांना भेटत आहेत, त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विविध विषयांवर चर्चा झाली असणार आणि त्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची। दिनेश थोडंसं तुम्हाला थांबवतोय, पुन्हा अर्थात या भेटीचा तपशील माहिती करून घेण्यासाठी तुमच्याकडे येऊच, मात्र आत्ताच्या घडीची राज्याच्या राजकारणातली ही महाभेट आणि त्याची हे दृश्य तर सगळ्यात मोठी बातमी आणि सगळ्यात मोठी भेट, आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची ग्रँड हयात या सप्ततारांकित हॉटेलमध्ये, जे वाकोला इथे सांताक्रूज इथे हॉटेल आहे, 1:30 ते 3:30 मध्ये 2 तास खलबतं झालेली आहेत। बंद दाराआड ही चर्चा झालेली आहे। मात्र काय नेमकी चर्चा झाली, काय प्रस्ताव दिले जात आहेत का,
हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। मात्र येणाऱ्या काळात या बैठकीनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाला काही वेगळं वळण मिळतंय का, आणि अर्थात एनसीपी असेल, काँग्रेस असेल, त्यांचं देखील लक्ष नक्कीच या बैठकीकडे असणार, हे काही वेगळं सांगायला नको। अर्थातच संजय राऊत शिवसेनेचे खासदार आणि आत्ताची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे त्याचे शिल्पकार, आणि याच महाविकास आघाडीवर रोज टीका करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांच्यात जेव्हा गुप्त भेट होते तेव्हा निश्चितच राज्याच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी आणि महाभेट। संदीप प्रधान सर आपल्या सोबत आहेत। संदीपजी, आपण बघितलं एक 4 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये भेट झालेली होती, दानवे जाऊन भेटलेले होते संजय राऊत यांच्या घरी, तिथे खलबत काही झालेली होती, आणि त्यानंतर अचानक TV9 ने ही बातमी आता सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड केलेली आहे की कशा प्रकारे 2 तास खलबत झालेली आहेत। असे राजकीय वैरी जे एकमेकांवर रोज चिखलफेक करत असतात त्यांची बैठक झालेली, एक्सक्लुझिव्ह फुटेज देखील आम्ही दाखवतोय। असं असताना संदीपजी, काय नेमकं वाटतंय, महाराष्ट्रातल्या राजकारणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे का? राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायम वैरी नसतो, हा धडा सगळ्यांनीच आपण म्हणजे आपण पत्रकारांपासून सगळ्यांनी घेण्याची ते संकेत ही भेट आपल्याला देत आहेत असं मी म्हणेन। कारण असं आहे की एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं परस्परांवरती टोकाचे आरोप केले गेले त्यानंतर सुद्धा ही भेट होतीये, तर नेमकं या भेटीमागचं कारण काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। म्हणजे ते राजकीय आहे की आणखीन काही आहे, पण निश्चितच एक आपल्याला मान्य करावं लागेल की आजही या दोन्ही पक्षांमधल्या परस्परांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांमध्ये तेवढा संवाद टिकून आहे, हे त्याचं द्योतक आहे असं आपण मान्य केलं पाहिजे। आणि दुसरं असं आहे की आता जेव्हा युती तुटली आणि आघाडी निर्माण झाली, तर आता ह्यापुढे भविष्यामध्ये राजकारणात कुणीही कुणाबरोबरही निश्चित हा जो तुम्ही मुद्दा मांडताय सर की कुणीही कुणाबरोबरही राज्याच्या राजकारणात कधीही जाऊ शकतं, म्हणजेच वेगळं वळण मिळू शकतं का, हा प्रश्न या गुप्त नक्कीच सर। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 2 तास गुप्त बैठक झालेली आहे। ग्रँड हयात सांताक्रूझ वाकोला इथे असलेलं हे सप्ततारांकित हॉटेल, दोघं जण तिथं भेटले। 3:30 वाजेपर्यंत दोघांच्या मध्ये खलबत झाली, बंद दाराआड ही खलबत झालेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी निश्चितच संदीप प्रधान सर, मी तुमच्याकडे येते। या भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळू शकतं का? नाही, म्हणून म्हटलं ना की याबाबतचा खुलासा जोपर्यंत राऊत किंवा देवेंद्र फडणवीस करत नाहीत की ही भेट कशासाठी होते, तोपर्यंत आपण लगेच ही भेट राजकीय होती असा निष्कर्ष काढणं धोक्याचं आहे। पण एक निश्चित आहे की संवाद आहे, या दोन्ही पक्षांमध्ये आहे, दोन्ही पक्षांचे नेते पुन्हा एकमेकांना भेटू शकतात, संवाद करू शकतात, कुठल्या तरी एका राजकीय किंवा अराजकीय कारणासाठी सुद्धा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे संकेत ही भेट देतात। संदीपजी खूप धन्यवाद TV9 शी बोलल्याबद्दल आणि या विश्लेषणासाठी थेट जातोय दिनेश दुखंडे, माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। दिनेश, 2-2 तास चर्चा चालते आणि अर्थात संजय राऊत यांनी आधी जरी नाही म्हटलेलं असलं तरी त्यांची स्टाईल आपल्या सगळ्यांना दिनेश माहिती आहे की म्हणायचं अरे सदिच्छा भेट आहे, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, आम्ही काय राजकीय वरी थोडी आहोत, आम्ही कधी भेटू शकतो, आणि ही इतर कारणासाठी सदिच्छा भेट होती असं कदाचित बोललं जाईल। दिनेश, बघा, संजय राऊत यांना TV9 मराठीने संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी पहिलं तर या भेटीचा इन्कार केला, पण TV9 मराठीकडे फुटेज आहे, TV9 ने या बातमीची खातरजमा केली आहे आणि त्यानंतर ही बातमी आपण देत आहोत। त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की कदाचित देवेंद्र फडणवीस हे आणखी अन्य कुठल्या व्यक्तीला भेटायला आलेले असू शकतात, पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच वेळेस हयात हॉटेलमध्ये असणं हा योगायोग मानावा का? आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जी माहिती दिली की ते येत्या काही दिवसातच देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत, म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सामनाला जर मुलाखत देत असतील तर ती एक स्वतंत्र बातमी आहे, पण 2 तास जेव्हा नेते एकमेकांना भेटतात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा होणार नाही का? तर निश्चित होणार। ज्या पद्धतीने महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, देवेंद्र फडणवीस यांचं वारंवार हे मत किंवा भूमिका राहिलेली आहे की हे जे सरकार आहे काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचं हे अंतर्विरोधातूनच पडेल। म्हणजे मध्यंतरी जे आरोप करण्यात येत होते की भाजप प्रयत्न करत आहे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी, आमदार गळाला लावले जात आहेत, शिवसेनेच्या नेत्यांकडून किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या की भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, आमचे आमदार फुटणार नाहीत, अशा पद्धतीने एकमेकांच्या बद्दल वातावरण होतं। पण या 3 पक्षांमध्ये आलबेल आहे का? तर तसंही नाहीये।
काँग्रेस एनसीपी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती त्याविषयी अलीकडच्या काळात नाराजी व्यक्त होत होती, कारण ते त्यांचं मातोश्री निवासस्थान किंवा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथूनच त्यांचा जो राज्याचा कारभार चालतो किंवा ते संवाद साधत नाही, असे अनेक मतभेदांचे मुद्दे होते. अलीकडच्या काळात जर आपण हिंदू मिल येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम बघितला तर तो स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांना मंत्र्यांना आमंत्रण नव्हतं. त्यावरून जी नाराजी होती महाविकास आघाडीमधली ती उघड झाली होती. महाविकास आघाडीचे अनेक मतभेदाचे मुद्दे या समोर आले होते. पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, विद्यमान आमदार आहेत, तेही असं म्हणाले होते की हे सरकार आपलं नाही आहे. कार्यकर्त्याला संवाद साधताना ते असं म्हणाले हे आपलं सरकार नाही आहे, तर हे शिवसेनेचं सरकार आहे. असे अनेक मुद्दे अलीकडच्या काळात नाराजीचे प्रामुख्याने समोर आले होते. पण हे सगळे मुद्दे आहेत का? आणि भाजपचं जे 105 आमदारांचं संख्याबळ आहे, शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. दोघांचे विचार किंवा दोघांची भूमिका, आयडियोलॉजी ही एक, हिंदुत्व ही एक होती, त्यामुळे ते सरकार होतं. पण आता शिवसेनेला आपल्या आयडियोलॉजीवर काही कुठे बंधनं आली आहेत का काँग्रेस एनसीपी बरोबर राज्यात सत्ता करताना? असे अनेक मुद्दे आहेत. आणि अलीकडच्या काळातली जी एकूण राजकारणाबाहेरची जी सगळी परिस्थिती आहे, म्हणजे सुशांत सिंह जे प्रकरण आहे त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव मध्यंतरी चर्चेत आलं होतं, त्यावरून विरोधी पक्षाकडून अनेक आरोप झाले होते. तर तो एक दबाव शिवसेनेवर आहे. असे असंख्य मुद्दे आहेत. निश्चितच दिनेश, असंख्य मुद्दे आहेत. पुन्हा येऊच तुमच्याकडे. मात्र या क्षणाची राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झालेली. अर्थात काय झाली बंद दाराआड खलबत, कशावर झाली नेमकी चर्चा, काही प्रस्ताव दिले गेलेत का, हे देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात ही भेट कोणाला कळणार नाही असं वाटलेलं होतं, मात्र TV9चा कॅमेरा हा सगळीकडे असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय ग्रँड हयात या हॉटेलच्या बाहेरची दृश्य आहेत. वाकोला सांताक्रूझ इथे असलेलं हे 7 तारांकित हॉटेल आणि त्याच्या बाहेर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची गाडी पडली, गाडी जात होती, तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत TV9च्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे प्रत्येक पडद्यामागे काय घडतंय ती बित्तम बातमी सगळ्यात आधी TV9 मराठीवर. अर्थातच वैभव, दिवसभरातली ही महत्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आत्ताच्या घडीला तुम्ही TV9 मराठीच्या या टीव्ही स्क्रीनवर पाहता आहात. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांची ही ग्रँड हयातच्या बाहेर गाडी जेव्हा पडत होती तेव्हाची ही दृश्य TV9च्या कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. याच ठिकाणी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झालेली आहे. हे जवळ संजय आवटे जर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. संजयजी, आपण बघतो सकाळी जे एकमेकांचे शत्रू आहेत ते संध्याकाळी असतीलच असं काही सांगता येत नाही. राजकारणात कधीही कुठेही काही घडू शकतं. मात्र एकीकडे एकमेकांवर चिखलफेक, सामनातनं रोजच्या रोज टीका, तर दुसरीकडे 2-2 तास खलबत करायची बंद दाराआड. कशी बघता ही भेट जी आहे, किती महत्वाची वाटते? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकूणच आपण जर बघितलं तर फार रंगतदार अशा गोष्टी सुरू आहेत. एक नक्कीच आहे की संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची जी आता बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये केवळ सामनाला मुलाखत किंवा काय एवढंच कारण असेल असं अजिबात मला वाटत नाही. आणि मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांची मुलाखत सामनासाठी 2 तास संजय राऊतांनी आत्ता घेण्याचं तसं काही फारसं कारण दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काही खलबतं सुरू आहेत आणि काही गुप्त चर्चा सुरू आहेत. एक साधी गोष्ट एक बघितली पाहिजे ती म्हणजे एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि ज्या प्रकारच्या एकूण घटना घडामोडी घडतायत तर ते सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की मुळामध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र येण्याच्या अनुषंगानं, अर्थात एकत्र येतील म्हणजे उद्या लगेच शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, भाजपसोबत जाईल असं काही मला वाटत नाही. पण निश्चितपणे एकूणच भाजपला असं वाटतं आहे की आता आपल्याला काहीतरी डॅमेज कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे आणि जर हे करायचं असेल तर ते शिवसेनेच्या सोबतच होऊ शकतं. त्यामुळे शिवसेनेशी चर्चा करणं आवश्यक आहे. शिवसेनेशी भाजपनं चर्चा केली नाही म्हणूनच हे सरकार स्थापन झालं. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पूर्णपणे अबोला होता आणि हा अबोला असल्यामुळेच या प्रकारचं सरकार स्थापन होऊ शकलं. मला असं वाटतं की आता मुळामध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांना बोललं पाहिजे असं भाजपला वाटतं. हा एक भाग आहे. दुसरीकडे एक लक्षात घ्या की शिवसेनेला मुळामध्ये सुशांतच्या प्रकरणात जी संजय सर खूप धन्यवाद. सुधीर मुनगंटीवार जी आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, काय नेमकं घडतंय तरी काय? कारण तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हे 2-2 तास बंद दाराआड चर्चा करतायत संजय राऊत यांच्याशी. काय नेमकं घडतंय?
सुधीर भाऊ, आवाज येतोय का माझा? नमस्कार. नाही, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची गुप्त बैठक झाली ही तुमच्या माध्यमातूनच उघड होत आहे. कारण ही बैठक गुप्त असेल तर या गुप्त बैठकीची माहिती कोणाला व्हायचं काही कारण नाही. आणि दोन संजय राऊत साहेब आणि देवेंद्र फडणवीसजी जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कारणाने एकत्र येत असेल तर याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणच पाहिजे असं मला वाटतं की योग्य नाही. अनेकदा दोन विरोधी पक्षाचे लोक कधीतरी एकत्र येतात आणि एकत्र येण्यामध्ये तुम्हाला जर याची माहिती झाली असेल तर याचा अर्थ समजून घ्यायचा की ही बैठक गुप्त नाही. या बैठकीमध्ये काहीही होत नाही. ज्या बैठकीत काही घडवायचं असतं ती बैठक कधीही गुप्त असूच शकत नाही. बरं, पण सुधीर भाऊ, एक खूप महत्वाचं आहे. आता एक्सक्लुझिव्ह फुटेज आम्ही दाखवतोय. देवेंद्र फडणवीस यांची गाडी जेव्हा ग्रँड हयातच्या बाहेर पडत होती ती दृश्य आहेत. आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला विचारतो की संजय राऊत यांना जेव्हा आम्ही विचारलं त्यांनी डिनाय केलं. त्यांनी सांगितलं अशी कुठची भेट झाली नाही. मात्र जेव्हा तपशील सांगितले त्यानंतर मात्र त्यांनी कबूल केलं. याचा अर्थ लपवाछपी थोडीफार चालली आहे की सुधीर भाऊ? नाही, मला वाटतं की काही गप्पाछप्पी करण्याचं कारण नाही. याचं म्हणजे बैठक झाली हे जे आपण म्हणताय ते तर आमच्यापर्यंत तर कोणालाच माहीत नाही. पण मला व्यक्तिगत राजकीय क्षेत्रामध्ये गेले 40 वर्ष मी काम करतोय. 40 वर्षामध्ये एका गोष्टीची माहिती निश्चित आहे की ज्यामध्ये काही घडायचं असतं ते बैठक गुप्त असते. ज्यामध्ये काहीच घडायचं नसतं त्याचे तुम्हाला फोटो व्हिडिओ हे प्राप्त होतात. सुधीर मुनगंटीवारजी, आम्ही दृश्य पाहतो आहोत आता टीव्ही स्क्रीनवर. तुम्ही सुद्धा कदाचित पाहत असाल की देवेंद्र फडणवीस यांची गाडी ग्रँड हयात बाहेर पडतानाची. त्यामुळे ठोस आमच्याकडे दृश्य आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की ही भेट झाली. म्हणजे पुन्हा एकदा असं म्हणूया का की भाजप सेनेसोबत पुन्हा एकदा सूर जुळवून घेते किंवा प्रयत्न तसे सुरू आहेत? मला तर वाटत नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे आता सध्या काही कोणतंही वातावरण नाही एकत्र येण्याचं. आता सध्या दोन्ही पक्ष हे राजकीय दृष्टिकोनातून एकमेकापासून खूप दूर झाले आहे. त्यामुळे शिवसेना भाजप एकत्र येईल का तर या प्रश्नाचं उत्तर जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये तर मग शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येईल असं कुठं दूरपर्यंत दिसत नाही. पण सुधीर भाऊ, आजचे राजकारणातले महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे नेते आपण जर काढून पाहिले तर सुधीर भाऊ हे नेते असे आहेत जी नेहमी सकारात्मक बोलतात की बाबा शिवसेना आणि आम्ही मित्र आहोत, नॅचरल मित्र आहोत. हे सातत्यानं तुम्हीच सांगत आलेले आहात. मधल्या काळात अनेक प्रस्ताव देखील दिले जात आहेत असं सांगितलं जात होतं, असं मीडियाकडे बातम्या येत होत्या. हे सगळं बघता हे शक्य आहे का मुळात? कारण राजकारणात काही शक्य असं म्हटलं जातं. नाही, राजकारणात हे तर खरंच आहे की राजकारणामध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते हे जर शक्य आहे तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणं हे अशक्य असू शकत नाही. पण या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीत आता तणावाचं वातावरण आहे, जो ताण तणाव आहे, दोन्ही पक्ष एकमेकापासून खूप दूर अंतरावर निघून गेले आणि तेव्हा एका संजय राऊत किंवा देवेंद्रजीच्या एका बैठकीमध्ये कुठेतरी आम्ही एकत्र येणार आहोत असं ठरेल असं तरी राजकीय दृष्टिकोनातून मला दूरपर्यंत वाटत नाही. सुधीरजी, खूप दूर जे म्हणताय ते आजच्या या भेटीनं खूप जवळ आले असं देखील असू शकतं कदाचित. मला वाटतं की हे जवळ येण्यासाठी देवेंद्रजी आणि उद्धव साहेबांची बैठक आवश्यक आहे. सुधीर मुनगंटीवारजी, त्या बैठकी आधीची कदाचित आपण म्हणूया की एक पाऊल असू शकतं हे तणाव दूर करण्याचा. कदाचित नाही, आता तरी वातावरण नाही. मी पुन्हा सांगतोय की आता तरी शिवसेना भाजप एकत्र येईल असं सध्या दोन्ही पक्षामध्ये आता वातावरण नाही. आणि म्हणून माझा व्यक्तिगत रीतीने जी माहिती आहे ही बैठक दुसऱ्या अनंत कारणासाठी होऊ शकते. शेवटी शिवसेना भारतीय जनता पार्टी यांचे एकमेकाशी अतिशय घनिष्ठ संबंध राहिले. 30 वर्षाचे संबंध आहे. सरकार नाही किंवा आज आम्ही एकत्र नाही याच्यामुळे काय आम्ही संबंध तुटवेत असं नाही. अजून काही कारण असू शकतात ज्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि संजय राऊत यांची बैठक, उद्या देवेंद्रजी आणि अजित पवारांची बैठक होऊ शकते, देवेंद्रजी आणि शरद पवारांची बैठक होऊ शकते.
नाही, होऊ शकते म्हणजे सुधीर भाऊ होणार आहे हे सांगताय, हे सुचवताय की काय म्हणावं? नाही, सुचवत तर होऊ शकते असं माझं मत आहे. आणि सुधीर भाऊ, आपल्याला माहितीये संजय राऊतांनी अशाच बैठका या शरद पवारांच्या सिल्वर ओक वरती जाऊन केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण कसं बदललं ते आपण बघितलं होतं. पुन्हा एकदा तेच संजय राऊत सक्रिय झालेले आहेत आणि या वेळेला ज्यांच्यावरती सडकून रोज टीका करतायत त्या देवेंद्र फडणवीसांची जर 2 तास भेट घेत आहेत तर नक्कीच काहीतरी घडतंय हे म्हणायला वाव आहे की नाही? नाही, मला आधी वाटतंय की आता शिवसेना भाजप एकत्र येईल असं आता या क्षणाला वातावरण दूरपर्यंत नाही. आणि हे घडवण्यासाठी 2 तासाच्या बैठकीचं आयोजन करण्याची या क्षणाला सुधीरजी का नाही वातावरण असं वाटतं आता या क्षणाला? असं काय दुरावा निर्माण झालेला आहे की हे शक्यच नाही असं वाटतंय? या क्षणाला दोन्ही पक्ष एकमेकापासून खूप दूर गेले आहे हे वातावरण कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आणि अशा प्रसंगामध्ये जेव्हा तुम्ही 2 पक्ष एकत्र येता आणि या एकत्र येण्यानी सुद्धा कार्यकर्त्यांचं मनोबल हे काही याला मान्यता देत नाही. हे एका क्षणात होण्याची गोष्ट नाही. अगं काही कालावधी लागेल, या कालावधीनंतर काही गोष्टी घडू शकतील. पण 2 तासाची बैठक झाली, आता उद्या काहीतरी राजकारण बदलणार आहे असं मला व्यक्तिगत दूरपर्यंत वाटत नाही. तुम्ही नाही म्हणताय सुधीर मुनगंटीवारजी, मात्र राजकारणी जेव्हा नाही म्हणत असतात तेव्हा अनेकदा त्यातनं हो निघालेलं आहे. म्हणजे आता तुमच्या नाहीचा आम्हीही हो आणि राज्याच्या राजकारणाने सुद्धा हो असा अर्थ काढायचा का? असं आहे, मी राजकारणात आहे पण मी राजकीय भाषा बोलत नाही. मला कधी मी या अगोदरी जेव्हा शिवसेनेच्या संदर्भात नेहमी हीच आग्रही भूमिका मांडली की शिवसेना भारतीय जनता पार्टीचीच युती व्हावी याकरता की दोन्ही पक्षाच्या विचारामध्ये साम्य आहे. दोन्ही पक्षाचा विचार राष्ट्रहिताचा आहे, देशहिताचा आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटायचं की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे ही काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज हे 1,45,000 फुटाच्या मंत्रालयावर कब्जा प्राप्त करण्यासाठी नाही, तर या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी. फक्त सत्ता हे उद्दिष्ट घेऊन शिवसेना भाजपने एकत्र येऊ नये असं मला नेहमी वाटायचं. शिवसेना भाजप एक वैचारिक यामध्ये पण आज जी शिवसेनेची भूमिका आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात त्यांना अतिशय नीच शब्दामध्ये सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केल्यानंतरही जेव्हा शिवसेना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या अपमानजनक शब्दाचा निषेधही करत नाही तेव्हा फक्त सत्ता यावी म्हणून शिवसेनेसोबत जायचं का? हे राजकीय दृष्टिकोनातून मला पटणार नाही. सत्ता 2024 मध्ये घेऊ ना आपण पुन्हा, पण विचार जमिनीमध्ये. सुधीर भाऊ, एक ट्विट केलेलं आहे संजय राऊत यांनी, मी तुम्हाला वाचून दाखवतो. अतिशय सूचक असं ट्विट आहे. काय म्हणतात बघूयात संजय राऊत ट्वीट मध्ये, किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों ना बांधा जाए. आपलं ट्वीट केलेलं आहे, अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो वह टूट जाता है असं म्हणतात संजय राऊत. आता कुणाला उद्देशून नेमका म्हणतायत? किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों ना बांधा जाए वो टूट ही जाएगा असं त्यांचं म्हणणं आहे की अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणाला उद्देशून म्हटलं असावं, काय वाटतंय? नाही, मला वाटतं की हे त्यांनी स्वतःला उद्देशून म्हटलंय. दुसऱ्यांना काय प्रत्येक ट्वीट दुसऱ्यांसाठीच असतं का? स्वतःसाठी असतं. हमारे नजरों में हम जो शब्दों का इस्तेमाल करते हैं तर ते शब्द जसं दुसऱ्याला लागतील तसं आपण त्याचा विचार नाही केला तर मग एकत्र कसं येणार आहे? मी आपल्याला हेच तर सांगतोय, असं कसं मान्य होईल की आपण ज्या पद्धतीने जर विचारामध्ये एकरूपता नाही तर काय सत्तेसाठी फक्त एकत्र यायचं का? खुर्चीसाठी राजकारण फक्त की काही तत्व आहे, विचार आहे? एवढा लाचारी तर मला नाही वाटत की भारतीय जनता पार्टी लाचारीनी काम करणारा पक्ष आहे असं माझं व्यक्तिगत मत नाहीये. बर सुधीरजी, हा जर टॉन्ट जो आहे तो तुम्हाला जर मारला असेल, म्हणजे विरोधकांना सगळं मारलेला असेल संजय राऊत यांनी, तर काय उत्तर द्या? नाही, असं आहे की शेवटी एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे एक ज्याला आपण म्हणू की एक गोत्र असणारे पक्ष आहे. आणि म्हणूनच 30 वर्ष भरती ओटी यायची
पण ओटी आणि भरतीमध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांनी एकमेकाला सांभाळून घेतलं. पण 2019 मध्ये एक अघटित गडगं आणि मुख्यमंत्री पदाच्या वादासाठी, खुर्चीसाठी आपले विचार, आपले तत्व, आपण ज्यासाठी पक्षाची स्थापना 1966 मध्ये केली ते मुद्दे हे सारे गुंडाळून ठेवले आणि ज्या काँग्रेसच्या संदर्भामध्ये स्वर्गीय श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींची जी तीव्र, तिखट, कठोर, प्रत्येक शब्दामध्ये काँग्रेसला अग्नीमध्ये भस्मसात करावे हे शब्द, त्या काँग्रेसची जेव्हा आपण युती करतो, ज्यांनी आतंकवाद्यांसाठी पत्र दिलं, सुधीरजी, हा शेअर जो आहे संजय राऊत यांनी आता ट्विट केलेला आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवतो. तुमचे देखील अनेक शेअर आम्ही ऐकलेले आहेत. किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों ना बांधा जाए असं म्हणतायत संजय राऊत ट्विट करून. अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो वो टूट जाता है असं म्हटलेलं आहे. तुमचे देखील अनेक शेअर आम्ही ऐकलेत. काय उत्तर द्याल? एखाद्या शेअरच सुनावलात तर बरं होईल, ऐकवलं तर. असं नाही, मी आता त्यांच्या या भावनेशी तर सहमत आहे. मी शेवटी कोणतंही नातं महत्वाचं तेव्हाच होतं की जेव्हा तिथे एकमेकाचा सन्मान असतो. पण त्यांच्या त्या शेअर मधल्या शब्दानुसार त्यांनी भारतीय जनता पार्टीचा सन्मान, माननीय मोदीजींचा सन्मान, माननीय अमितभाईंचा सन्मान हा कायम ठेवला नाही तर निश्चितपणे या युतीला, या सत्तेचा काय अर्थ असेल? जर तुमच्या नजरेमध्ये माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या संदर्भामध्ये तुमचे शब्द, तुमची नजर, या नजरेमध्ये जर सन्मान नसेल तर अशी युती काय कामाची हो? एवढे 15 वर्ष आम्ही विरोधात राहिले, 2024 पर्यंत पुन्हा विरोधात राहू, जनसेवा करू, जनतेला ईश्वराचा अंश समजून काम करू, मेहनत करू, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू, आत्मनिर्भर भारताच्या साठी राबू. पण सत्ता पाहिजे म्हणून अपमानी सहन करा, शिवाय खान, काही करून सत्ता घ्या, हे तर काही पटणारी गोष्ट नाही. पण मग असं असताना जेवण करा, 2-2 तास बसून चर्चा करा, ह्याचंच आश्चर्य सुधीर भाऊ वाटू लागलेलं आहे. अगदी शेवटचा प्रश्न की तुम्ही नेहमीच या मैत्रीचा पुरस्कार केलेला आहे, युती व्हावी परत तुमची नेहमी इच्छा होती. आज जे भोजन झालेलं आहे, एकत्र लंच डिप्लोमसी झालेली आहे, काय वाटतं जर येणाऱ्या काळात एकत्र आले, युती पुन्हा झाली तर सुधीर मुनगंटीवार भाऊ यांना आवडेल का? युती झाली तर मला आवडणार, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. युती झाली तर मला यासाठी आवडेल की महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची ताकद डबल इंजिनच्या माध्यमातून या राज्यामध्ये मंत्रालयात बसू शकेल. पण याचा अर्थ युतीच व्हावी, युतीच हे लक्ष्य, युतीच हे उद्दिष्ट, युतीच हे साध्य, हा भारतीय जनता पार्टीचा विचार असू शकत नाही. नक्कीच. सुधीर भाऊ खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. सुधीर मुनगंटीवार होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जर झाली युती तर आवडेल असं देखील ते म्हणतात. मात्र सध्या कटुता देखील खूप असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. ही दृश्य पुन्हा एकदा एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9च्या प्रेक्षकांसाठी. ग्रँड हयात 7 स्टार हॉटेल आहे वाकोला सांताक्रूझ इथलं, जिथे ही गुप्त भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये. दुपारी 1:30 वाजता ही बैठकीला सुरुवात झाली आणि 2 तास त्यांच्यात चर्चा झालेली आहे. बंद दाराआडी सगळी चर्चा झालेली आहे. दिनेश दुखंडे माझा सहकारी आपल्या सोबत. दिनेश, आता सुधीर भाऊ काय म्हणाले तुम्ही देखील ऐकलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे जर अशी काही युती येणाऱ्या काळात झाली तर नक्कीच आवडेल, मात्र आत्ता तरी ही शक्य नाही असं ते म्हणतायत. एकूणच मात्र भेटीगाठी तर होत आहेत. दिनेश, बघा, आत्ताची जर नुकती जी घटना घडली आहे संसदेत, राज्यसभेत जे कृषी विधेयक होतं त्यामध्ये जर शिवसेनेची भूमिका बघितली तर शिवसेनेने लोकसभेत समर्थन केलं होतं CA NRC सारखे मुद्दे आणि राज्यसभेत सुद्धा त्यांनी वॉकआउट केला होता. तशा पद्धतीचीच भूमिका आपल्याला कृषी विधेयक, शेतकरी विधेयक, जी 3 विधेयकं मांडण्यात आली त्यामध्येही शिवसेनेची तशीच भूमिका दिसली आणि तशा पद्धतीनेच NCPची म्हणजे सभात्याग करून किंवा अनुपस्थित राहून भाजपला सहकार्य करणं असा काही एक मुद्दा होता का? एका बाजूला शिवसेनेचे नेते कृषी विधेयकावर टीका करतात, पण दुसऱ्या बाजूला एका अशा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या भूमिकेतून वॉकआउट किंवा समर्थनाच्या माध्यम वॉकआउट करून किंवा अनुपस्थित राहून ते या विधेयकांना समर्थन करतायत का? हाही एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर संजय राऊत यांचं म्हणणं आहे की अशी कुठली बैठक झाली नाही किंवा भेट झाली नाही. जर ते हयात हॉटेलमध्ये आले असतील तर ते कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला भेटायला आले असतील
मी होतो पण माझ्याशी त्यांची भेट नाही, पण मी येत्या काळात त्यांची मुलाखत घेणार आहे. म्हणजेच हे संकेत आहेत का शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येण्याचे? संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली, उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, अलीकडच्या काळात या 2 मुलाखती झाल्या आणि त्यानंतर जर फडणवीस यांची ते म्हणत होते वारंवार की मुलाखत ते घेणार आहेत, अमित शहाची घेणार आहेत, राहुल गांधींची घेणार आहेत, तर हे सूर पुन्हा जुळत आहेत का? काँग्रेस, NCP आणि शिवसेना ही जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये जे काही आंतरविरोधाचे किंवा मतभेदांचे मुद्दे आहेत ते काही कारणीभूत आहेत का? नेमकी काय चर्चा झाली? 2 तास जेव्हा नेते भेटतात त्यावेळेस नक्कीच दिनेश, आणि या सगळ्याला सध्या जी NCBची चौकशी सुरू आहे, CBIची चौकशी सुशांत सिंह प्रकरणी जी सुरू आहे त्याची देखील पार्श्वभूमी आहे, हे विसरून चालणार नाही दिनेश. मात्र त्या संदर्भ तो देखील संदर्भ या बैठकीला असू शकतो का काही? कारण आपण बघतोय दिवसेंदिवस तपास खोलवर जातोय आणि तसतशी नवीन खुलासे होत आहेत, त्याची देखील काही पार्श्वभूमी दिनेश असू शकते का? नक्की शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही, कारण काहीही असू शकतं. चर्चेचे मुद्दे अनेक असू शकतात, राजकीय, सामाजिक, आणि सध्या सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण जो CBIचा तपास असेल, सध्या NCB तपास करते, अनेक खुलासे किंवा अनेक गौप्यस्फोट होत आहेत, अनेक धक्कादायक माहिती बाहेर येते आहे. अशा याच्यात सुशांत सिंह प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव अलीकडच्या काळात घेतलं गेलं होतं. ह्या सगळ्याच्यामध्ये भाजप यामागे आहे का, अशी एक अशा आरोपांचाही एक सूर होता शिवसेनेकडून. भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे ह्या प्रकरणाचा सुद्धा, या तपास प्रकरणाचा सुद्धा दबाव शिवसेनेवर असू शकतो. नक्कीच केंद्रात भाजपची सत्ता आहे, सगळ्या यंत्रणा या केंद्र सरकारच्या हातात असतात, त्यामुळे आपण ही शक्यता नाकारू शकत नाही. पण राजकीय विषय असतील, सामाजिक विषय असतील, मुलाखती संदर्भात चर्चा झाली असू शकते आणि सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास या अनुषंगाने, कारण आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं होतं की याची ED किंवा CBI कडून जर अशी जनभावना असेल तर ED किंवा CBI कडून चौकशी व्हायला पाहिजे, असं ट्विट त्यांनी केलं होतं. नंतर त्यांनी यावर काही खोल किंवा विस्ताराने पुढच्या काळात भूमिका मांडली नाही, पण भाजपचे नेते सातत्याने या संदर्भात भूमिका मांडत आहेत, शिवसेनेवर आरोप करत आहेत. मुंबई पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव होता या तपास प्रकरणात, असाही आरोप झालेला आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण CBI कडे तपासासाठी गेलेलं आहे. त्यामुळे साहजिकच अनेक मुद्दे या भेटीमागे, या बैठकीमागे असू शकतात. आणि बघा, संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे जी दिनेश, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. दिनेश, पुन्हा मी तुमच्याकडे येतो, अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही देताय. थेट जाऊयात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, खूप महत्वाची माहिती आहे आणि ती म्हणजे गुप्त बैठक झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये. काय अर्थ घ्यावा महाराष्ट्राच्या जनतेनं? नाही, महाराष्ट्राच्या जनतेला या भेटीविषयी काही नाही, कारण महाराष्ट्रातील जनता संजय राऊत कोणाला भेटणं याच्याने एकदा भूकंप झाला, परंतु अनेक अशा त्यांच्या भेटी झाल्या आहेत की त्यांच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कधी वैयक्तिक भेट आहे, कधी वेगळ्या कामासाठी भेट आहे. त्याच्यामुळे आताच लगेच यावर महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं ते मला वाटतं बोलणं योग्य ठरणार नाही. शिवसेनेचे ते जबाबदार नेते आहेत, खासदार आहेत आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते आहेत. प्रवीणजी, आता 3 पक्षांचं जे सरकार बनलेलं आहे त्याच्या शिल्पकार एक संजय राऊत आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे एवढ्या हलक्यानं महाराष्ट्र ही भेट घेणार नाही, तुम्ही समजून घ्या. 2 तास ते भेटतात. बरं, सगळ्यात महत्वाची माहिती मी तुम्हाला देतो. संजय राऊतांना आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की अशी भेट झाली नाही. त्याच्यानंतर दिनेश दुखंडे माझे सहकारी यांनी जेव्हा डिटेलमध्ये सगळं सांगितलं तेव्हा मात्र नंतर त्यांनी मान्य केलेलं आहे. मग लपवाछपवी कुठेतरी होते आणि गुप्त भेट झाली की? मग आपल्याला लक्षात ठेवा, मी बोललो तेच, एकदा त्यांनी पुढाकार घेतल्याने महाविकास आघाडीचं सरकार आलंय, पण आज अशा अनेक बैठका झाल्यात की त्याला वेगवेगळ्या विषयाचे संदर्भ होते. त्याच्यामुळे ते भेटले म्हणजे फक्त राजकीय उलटा पालटच आहे, असं काय ठासून या ठिकाणी सांगायचं कारण नाही आणि असूही शकेल, परंतु मला त्या विषयाची आता कल्पना नाही. पण एक गोष्टीचं मला समाधान आहे की जे संजय राऊत साहेब यांनी टोकाची आणि विखारी अशी देवेंद्रजींच्या बाबतीत भूमिका सामनाच्या माध्यमातून रोखटोक किंवा संपादकीय केली, त्यांना वाटतं की बाबा कटुता कमी व्हावी कुठल्या विषयावर त्या ठिकाणी देवेंद्रजींशी चर्चा करावी, तर ते मला स्वागतार्ह आहे, आनंद आहे की त्यांना देवेंद्रजींशी सल्लामसलत
किंवा राजकीय काय बोलायचं असेल तर त्याचं स्वागतच आहे. म्हणजे कटुता संपून आता पुन्हा एकदा मैत्रीच्या दिशेनं पावलं पडतील येणाऱ्या काळात असं म्हणता येईल किंवा असं बघायला मिळेल? नाही, राजकारणामध्ये 2+2 कधीच 4 होत नाहीत. ज्या दिवशी शिवसेनेनं आपला हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवत जी निवडणुका एकत्रित युतीनं लढवल्या होत्या त्या सहयोगी पक्षाला बाजूला ठेवून जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादीबरोबर युती केली तेव्हा राजकारणात काही होऊ शकता संकेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी राजकारणात हे होईल ते होणार नाही असं काही बोलू शकत नाही. बरं, म्हणजे याचा अर्थ आजची भेट जी आहे त्यातनं हे देखील निष्पन्न कदाचित उद्या होऊ शकेल, कारण तुम्ही म्हणालात आज जे घडतंय ते उद्या असेलच नाही. आजचा जो शत्रू आहे तो संध्याकाळपर्यंत मित्र देखील होऊ शकतो. हे खरं आहे प्रवीणजी? ना, आता ते येणाऱ्या काळात आपल्याला सांगता येईल, कारण मित्र शत्रू हे तर महत्वाचं आहेच, पण भारतीय जनता पार्टी कुठलीही भूमिका घेत असताना त्यांनी मूल्यांना तत्वांना बऱ्याचदा महत्व दिलेलंच आहे. आणि अशा वेळेला भविष्यामध्ये त्या ठिकाणी काय नेमकं जायचं आहे कुठल्या दिशेनं आणि अशा वेळेला योग्य पक्षासाठी आणि जनतेला भावणारी भूमिका काय आहे ते जेव्हा कन्व्हिन्स होतं तेव्हा भारतीय जनता पार्टी योग्य निर्णय घेईल. मग प्रवीणजी, आजची 2 तासाची ही लंच डिप्लोमसी देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मग टाळी म्हणावी का येणाऱ्या काळासाठी? नाही, त्याच्यावर आता मी भाष्य कसं करणार, कारण ती बैठक राजकीय होती, काही उलथापालट संदर्भात होती, की वैयक्तिक त्यांची सदिच्छा भेट होती. उद्या संजय राऊतच सांगतील की अशा प्रकारे काय नाही, तुम्ही सांगितलं ना भेटच झाली नाही म्हणून. त्याच्यामुळे आता कसं काय, आता आम्ही पण तुमच्या माध्यमातूनच भेटीचं ऐकतोय, कारण आम्ही तर 1.5-2 तासामध्ये देवेंद्रजींसोबत आत्मनिर्भर भारत संवाद अभियानामध्ये होतो आणि त्यापूर्वी झालेली भेट असावी. दुपारी 1:30 वाजता ग्रँड हयात सांताक्रूज वाकोला इथलं 7 स्टार हॉटेल आहे प्रवीणजी, तिथं 1:30 वाजता दोघं जण भेटले आणि 3:30 पर्यंत म्हणजे 2 तास ही भेट झालेली आहे आणि दोघांनी एकत्र भोजन देखील केलंय. नाही, ठीक आहे ना, भोजन झालं असेल, पण आता नेमकी काय आणि कशासाठी ते दोघंच सांगू शकतील ना. आता आपण तुम्ही किंवा मी याच्यावर तर्क वितर्क आणि जरतरवरच भाष्य करतो आणि मला वाटतं येणाऱ्या काळात काही या गोष्टीची स्पष्टता येईल. येणाऱ्या काळात प्रवीण दरेकरजी जर पुन्हा एकदा सेना आणि भाजप यांनी एकत्र यायचं असेल किंवा एक वेगळं वळण कदाचित येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणाला मिळणार असेल आणि त्यामुळेच कदाचित हे भेट म्हणजे पहिलं पाऊल असू शकतं, तर तुम्ही त्याकडे कसं पाहाल किंवा मग कसं तुम्ही या भेटीकडे बघता? हा वैयक्तिक माझ्या स्तरावरचा विषय नाही किंवा माझ्या भूमिकेवर निर्णय होत नसतो. भारतीय जनता पार्टीचे राज्यस्तरीय आणि केंद्रीय जे शीर्षस्थ नेते आहेत या निर्णय घेणारी जी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी निर्णय घेत असते आणि त्याच्यामुळे माझी वैयक्तिक याबाबतीत काही भूमिका देण्याचं काही कारण नाही. प्रवीण, हा प्रश्न यासाठी होता की आता भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं शिवसेनेवर प्रचंड नाराज आहेत. ज्या प्रकारची टीका मोदी शहांपासून अगदी अनेक नेत्यांवरती रोजच्या रोज केली जाते, प्रचंड नाराज झालेले आहेत, राज्यपालांवर देखील टीका झालेली आहे. असं असताना जर हे पाऊल उचललं गेलं तर मग जुळवून घ्याल का परत? एक लक्षात ठेवा, आपलं म्हणणं खरं आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेतच, कारण एवढ्या वर्षाची युती असून ज्या खालच्या पातळीवर वारंवार त्या ठिकाणी टीका झालेल्या आहेत त्याची सल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेच. परंतु भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तीचा पक्ष असल्या कारणानं पक्षीय भूमिका त्या ठिकाणी शिरसावंद्य मांडण्याची मानसिकता असणारे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बांधील असतो. नक्कीच प्रवीणजी, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दल. आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झालेली आहे. या क्षणाची राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी TV9 मराठीवर तुम्ही पाहताय. आणि एकीकडे IPL चालू आहे, आपल्याला माहिती आहे शेवटच्या बॉलपर्यंत काहीही जसं त्या मॅच मध्ये घडू शकतं, अगदी राजकारण देखील तसंच आहे. कुठच्या क्षणी काय घडेल काहीही सांगता येत नाही. थेट जातोय दिनेश दुखंडे माझा सहकारी आपल्या सोबत. दिनेश, राजकारणात काहीही घडू शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे, कारण रोजच्या रोज एकमेकांवरती टीका करणारे दोघं जण म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटतात, 2 तास चर्चा करतात. चर्चा काही असली तरी सुद्धा
आपल्या चर्चेला मात्र उधाण येणं हे साहजिकच आहे. महाराष्ट्रातली जनता हा विचार करू लागली असेल की पडद्यामागे अरे घडते तरी काय. होय, तसा अंदाज व्यक्त करता येईल. कारण बघा, शिवसेना काँग्रेस एकत्र येऊ शकतात सत्ता स्थापनेसाठी. जर आपण बघितलं एनसीपी शिवसेना एकत्र येऊ शकतात तर काही होऊ शकतं. राजकारणात अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे आपण जर हा एक तर्क मांडला सध्या या सगळ्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, खरं तर संजय राऊत असं म्हणतायत की भेट झाली नाही. ते म्हणतायत की पुढच्या आठवड्यात मी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. त्यामुळे काय संकेत आहे निश्चितच दिनेश, पुन्हा येऊच तुमच्याकडे अधिक सविस्तर माहितीसाठी थेट जाणार आहोत. राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, गुप्त भेट देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्यातली राज्याचं राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या दिशेनं किंवा पुन्हा एकदा मागच्याच पावलावर पाऊल टाकत एकत्र येणार असं दिसतं. नाही, TV 9 ला ही गोष्ट नवीन नसायला नवी. कारण मागच्या 4 महिन्यापासून जेव्हा जेव्हा या गोष्टीचा रेफरन्स आला तेव्हा मी TV 9 वर सारखं हे सांगत होतो की 2021 मध्ये शिवसेना, बीजेपी आणि एनसीपी जर सरकार असलं आणि काँग्रेस जर विरोधी पक्षात असलं तर आश्चर्य वाटायला नको. दिल्लीतल्या काही घडामोडी आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोन असे दुधारी तलवार होती की ते प्रत्येक ठिकाणी विजय यात्रा चालू करत होती. अमित शहाची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांची तब्येत खरोखरच म्हणजे आता चिंताजनक स्थितीमध्ये असल्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आता हळूहळू कमी होत चाललंय. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की कमीत कमी 6 तास तुम्ही फक्त काम करू शकता अशी मला प्राप्त झालेली माहिती आहे. अशा वेळेला राज्यसभेमध्ये जे ध्वनिमताने तुम्हाला बिल पास करायला लागतं तेव्हा कुठेतरी आपले जुने सहकारी पुन्हा एकत्र मोठ बांधण्याची कवायत भाजपामध्ये सुरू झाली होती. आणि नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा पहिल्यांदा एकत्र भेटले मुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर, त्यानंतर सुद्धा एक संकेत त्यांनी दिला होता की आपण जुने लोक आहोत आणि आपण सोबत राहायला हवं. त्यांना फक्त काँग्रेस मायनस सरकारमध्ये एनसीपी चालणार होती असे पण त्यावेळेला संकेत मला माझे इन्फॉर्मेशन त्यावेळेला सांगत होती. आणि आता मनगुट्टीवार बरेच बोलले त्या ट्विटवर आणि मनगुट्टीवार तुम्ही लगातार ऐकत होतो या ब्रेकच्या अगोदर. पण मनगुट्टीवार हे विचारले की 2014 पासून जेव्हा शिवसेना आणि बीजेपी सत्तेत होते तेव्हा सामना मोदीच्या विरुद्ध आजच होत होती. तेव्हा शिवसेना चालली सत्तेमध्ये. तेव्हा हरियाणामध्ये 14 लगातार नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरुद्ध भरपूर बोलले, त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आले. पीडीपी आणि बीजेपी हे बिलकुल दोन ध्रुव होते राजकारणाचे जम्मू काश्मीरमध्ये. पण शेवटी सत्तेसाठी आले. शेवटी सत्तेचं लोणी खायसाठी सगळे लोक एकत्र येतात. मग त्यात भाजपा असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, एनसीपी असो, कुठलाही पक्ष, मी नेहमी म्हणतो अमान्यचा नाहीये. त्यामुळे कुठलाही पक्ष असा तो विचारधारेवर टिकलेला नाही. त्यामुळे उद्या जर महाराष्ट्रात सत्तेचं लोणी खायचं असेल हे मूर्खपण आहे की आम्ही लोकांचं भलं करण्यासाठी आणि डबल इंजिन होतं ना 6 वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे चालल्या. डबल इंजिन झाल्यानंतरही महापूर आलाच ना. डबल इंजिन झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे की आपण कुठे हे सगळे सत्तेचे समीकरण आहेत. आणि काँग्रेस अग्रेसिव्ह होणार जानेवारीमध्ये. राहुल गांधी पूर्णपणे अध्यक्ष झाला, काँग्रेसचा टोन बदलला. अशी सिच्युएशन जेव्हा पुढची असते तेव्हा भारतीय जनता पार्टी हे फार पुष्कळ धोरण आखून आता करते. त्याप्रमाणे जर उद्या शिवसेना बीजेपी सत्तेत आली किंवा जानेवारीमध्ये काँग्रेस मायनस शिवसेना बीजेपी असली तर आश्चर्य वाटायला नको. हे मी मागच्या 2 महिन्यापासून लगातार सांगतो. सर, भाजप आपण असं म्हणू शकतो का की भाजप आता ही चर्चा करते किंवा भेटीगाठी घेते, एक पाऊल मागे येत सत्तेच्या दिशेनं पाऊल टाकते? बिलकुल. कारण आता देवेंद्र फडणवीसचा रोल हा केंद्रीय राजकारणात फार मोठा रोल असणार आणि बोलले जातो भाजपाच्या वर्तुळामध्ये. जर अमित शहा जर म्हणजे अमित शहाची तब्येत चांगली राहिली नाही आणि ते जर बॅकफुटवर आले तर अशा वेळेला त्यांचं रिप्लेसमेंट म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे फार आशेने आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व पाहत आहे. त्यांना बिहारमध्ये मोठी जबाबदारी देणं हा पहिला संकेत, त्यांचं पार्लमेंटरी बोर्डवर घेणं हे दुसरा संकेत. आणि आता याच्यापुढे ते जर केंद्रात फार मोठ्या पदावर असतील किंवा चांगलं मोठं त्यांच्यावर जबाबदारी टाकल्या जाईल तर आश्चर्य वाटायला नको असं मला वाटतं. त्यामुळे आता ते जर बोलत असतील तर देवेंद्र फडणवीस राज्यात असेल तर मुख्यमंत्री पदावर वाद आहे. जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर मुख्यमंत्री पद उद्धवकडेच राहू शकते येणारे 5 वर्ष आणि मग बाकी बीजेपीची जागा घेऊ शकते काँग्रेसची आणि मग पुन्हा एनसीपी तर आलू सरकार आहे कुठल्याही त्यात चालतं ते बीजेपीमध्ये चालतं. त्यांना बीजेपीची गरज नाही, त्यांना कम्युनिस्ट पार्टीची कोणाला गेलं नाही.
तेव्हा जसं आपण आलू सगळ्या भाजीत चालतो तसं एनसीपी प्रत्येक कुठेही वाटा. नाही पण अशोकजी सगळ्यात मोठा प्रश्न मग जनतेच्या हातात नेमकं काय आहे? कारण आपण बघतोय की एकमेकांची म्हणजे केवळ सत्ता मिळवण्यासाठी जर हे पक्ष सगळे विचारधारा बाजूला घेऊन जर वागत असले. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारून येतो. आजपर्यंत कुठल्या पार्टीने जनतेचं भलं केलं? काय शरद म्हणजे अजित दादा आणि बीजेपीने जे सरकार बनवलं होतं अजित दादाचं ते जनतेच्या भल्याचं होतं. जेव्हा शिवसेना लगातार आग ओकत होती सामन्यामधनं आणि सत्तेमध्ये बसली होती तेव्हा कुठल्या जनतेचं भलं झालं? मी सारखं सांगतो जनतेने आता नरेंद्र मोदींनी सांगितलं आत्मनिर्भर व्हा म्हणजे आता स्वतः बळा हे त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त हे सत्तेचे मक्कन म्हणजे सत्तेचा लुणी खाण्यासाठी ही वाटपाडी चाललेली आहे. त्यामुळे विचारधारा आणि एकत्र आणि भगवा पाटील आणि हिंदुत्व हे सगळ्या गोष्टी कोण आहेत? कारण आता महाराष्ट्रातील मागच्या एका वर्षात तेवढ्या हालचाली झाल्या त्यातनं सगळ्यांना कळतं की आता विचारधारा नावाची कुठली गोष्ट राहिलेली नाहीये. विचार कुठलेच नाहीये. फक्त एकच विचार सत्तेत कसं बसायचं तो. सर आत्ताची म्हणजे हे महाविकास आघाडीचं 3 पक्षांचं सरकार ज्याला भाजप सतत 3 तिघाडी आणि बिघाडी असं म्हणत असते. एकंदर आत्ताची राजकीय परिस्थिती सेनेचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी असले तरी त्यांच्यावर होणारी सातत्यानं टीका या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सेना भाजप एकत्र येणं आणि त्या दृष्टीनं पाऊल टाकणं म्हणजे आपण म्हणूया की येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणातला हा एक वेगळा अँगल आणि त्या वेगळ्या अँगलसाठी म्हणून कुठेतरी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आता हळूहळू भेटीगाठी किंवा एक सुरुवात पाऊल हे बिलकुल सुरुवात पाऊल आहे. बिलकुल मी याला मानतो. इथं भेट झाली असेल तर याच्यात काही ना काहीतरी राजकारण आहे. आणि मी सारखं सांगतोय 2019 मध्ये सत्तेचं समीकरण बदले महाराष्ट्राच्या जनतेचं भविष्य किंवा त्यांचं काही भवितव्य ठीक होईल याच्याबद्दल मी गॅरंटी देत नाही. परंतु महाराष्ट्रात जे वरचं जे सरकार आहे ते पुरा तीन दिघाला सारखं 3 चाकीत जर असलं एनसीपी बीजेपी सेना तर आश्चर्य वाटायला नको. कारण त्यांना महाराष्ट्रात 3 तिघाडी वाटतं पण ते जेव्हा बिहारमध्ये जेव्हा 3-4 पक्ष एकत्र घेऊन येतात तेव्हा तो 3 दिघाला नसतो. प्रत्येक ठिकाणी आपले नेता सोयीस्कर बोलतात. त्यांना जे सोयीस्कर वाटतं ते बोलतात. त्यांना कधी नरेंद्र मोदींबद्दल विचार केलेले वक्तव्य केलेलं ते फार टीका कोण आहे असं वाटतं आणि शिवसेनेने काय केलं म्हणून त्याचा राग असतो किंवा मग त्यांना अक्षरशः अफजल खान असं नावाने संबोधलेलं तो हा पक्ष शिवसेना मग 2000 मागच्या सरकारमध्ये कसा एकत्र होता असे बरेचसे प्रश्न आहेत. ते मुनगटीवार किंवा कोणीही देऊ शकणार नाही. कारण सगळे सोयीचं राजकारण करतात आणि त्या सोयीच्या राजकारणामध्ये जनतेची सोय कोणीही पाहत नाही. हे जनतेने आता रेखांकित करायला हवं. व्हेरी ट्रू. अतिशय उत्कृष्ट असं हे विश्लेषण केलेलं आहे. अशोकजी खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल आणि या सगळ्या विश्लेषणासाठी. थेट जाऊयात संजय भोकरे सर देखील आपल्या सोबत आहेत. संजयजी भेटीगाठी आता होऊ लागलेल्या आहेत. गुप्त भेट 2 तास झाली देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत. तुम्ही कसं याच्याकडे बघता? कारण शेवटी सत्ता आणि सत्ताच कामं. होय, कारण सत्ता हा विषय असा आहे की आपण थोडं ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली कटुता आपण बघत आलो परंतु त्याच्या आधी जर का आपण थोडं डोकावून बघितलं तर फडणवीस आणि अजितदादांचा शपथविधी हा आपल्याला विसरता येणार नाही. सत्तेसाठी माणसं काय करू शकतात, राजकारण कुठं जाऊ शकतं, एका रात्रीत सगळे मतभेद आत्ताचे सांगतात सगळे विश्लेषक बोलतायत. परंतु हे तुटलंय शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं कधी तुटत नसतं. सत्ता हा विषय आला की ह्यांचं कधीही तुटलेलं जुळायला वेळ लागत नाही. एका रात्रीत एवढ्या जलसंपदा खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सगळं झालं आणि लगेच रात्रीत फडणवीसांना अजितदादा चांगले वाटले, क्लीन चिट दिली गेली आणि त्यांच्याबरोबर शपथविधी सुद्धा त्यांनी रात्रीत केला. अशा वेळेला पुन्हा एवढं तुटलंय म्हणतात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. काहीही तुटलेलं नसतं. एका रात्रीत हे पुन्हा एकत्र येऊ शकतात. पण ह्याच्यात आता जर का बघायला गेलं तर शरद पवारांना विचारल्याशिवाय कुठलीही राजकीय स्टेप संजय राऊत उचलणार का हा प्रश्न महत्वाचा आहे. आता हे विचारतो की काँग्रेसला बाजूला ठेवून एनसीपी आणि शिवसेना आणि भाजप असं काही वेगळं समीकरण कदाचित बघायला मिळू शकतं. असं समीकरण का बघायला मिळू शकेल असं मला शंका आहे. शरद पवार नुकतेच दिल्लीला जाऊन आलेले आहेत आणि नक्की त्यांची कुठेतरी अशी चर्चा झालेली असावी आणि यापूर्वीपासून हे गणित होऊ शकतं. सुप्रियाताईंना केंद्रामध्ये मंत्रिपद जर का मिळत असेल कारण केंद्रात आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला
तुम्ही पुन्हा देवेंद्र जर का केंद्रात गेले तर सुप्रियाताईंना जरी संधी दिली तर हे सगळे एकत्र येऊन उद्धवना इथं परत मुख्यमंत्री ठेवूया आणि परत उपमुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला देऊया आणि राष्ट्रवादीचे सगळे मंत्री आहेत तसे ठेवून हे राजकारण होऊन काँग्रेसला बाजूला करूया असं राजकारण हे एक दुसरी खेळी ही होऊ शकते आणि तशी शक्यता जास्त आहे आत्ताच्या काळात। आणि ह्याच्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो मी, शरद पवारांना विचारल्याशिवाय आता हे सामनाची मुलाखत हे निमित्त असू शकेल, शरद पवारांना विचारल्याशिवाय संजय राऊत कुठली स्टेप आत्ता घेतील अशी अवस्था नाही आहे। आणि त्यामुळं हे शरद पवारांना जरा तुम्ही कुणीतरी ह्याच्यामध्ये विचारलं गेलं पाहिजे आता की हे जे फक्त मुलाखतीचाच विषय आहे का राजकारणात काही होणार आहे। बरं, पण संजयजी, शरद पवारांना आपण सगळेजण ओळखतो, ते कधी इथली बातमी तिथे अगदी भनक लागून देणार नाही, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वैभवजी, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, हे बघा, फडणवीस हा विषय जर का केंद्रात होत असेल तर शरद पवार कुठलीही स्टेप आता हे काँग्रेसला बाजूला टाकून बाजूला करून घेऊ शकतात आणि काँग्रेसचेही काही ओढून घेऊ शकतात। त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की फडणवीसांच्यासाठी तर एवढं सगळं रामायण घडलंय त्यांचं, त्यांचा अहंकार, त्यांचा अहमपणा असे आरोप केले शरद पवारने आणि पुन्हा फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं जर का विषय आला तर हे परत मोडेल का नाही मोडणार, मग परत आहे तसे हे सगळे एकत्र राहतील। त्यामुळं केंद्रात जर का फडणवीस जात असतील तर राजकीय समीकरण बदलणार आणि या ठिकाणी काहीतरी गडबड होऊ शकते। पण मग संजयजी, प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं, तुम्ही आमच्यासारख्या पत्रकारांनी फक्त बघायचं की कशा खलबत होत आहेत, पडद्याच्या मागे कशा भेटीगाठी होत आहेत आणि मग कोण कुणाबरोबर जात आहे, विचारधारा कोण बाजूला ठेवत आहे आणि सत्ता स्थापनेसाठी सगळं काही करते। हा विषय पक्षनिष्ठा हा विषय कधीच संपलेला आहे। ज्या दिवशी रात्रीत पहाटे जाऊन शपथविधी होतो, भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होतात, अशा वेळेला अजितदादांच्या बरोबर एकत्र नांदू शकतात। अशा वेळेला परत हे सगळं आता सुशांत प्रकरण आहे बघा, हे सगळं चालू आहे, बॉलिवूड सगळं आता नशेखोर काय 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 ते चॅनल कुणाचं आहे आपण बघतोय, अगदी म्हणजे ते पत्रकार म्हणजे उद्याचे सगळे चॅनलचे बूम घेणारे दहशतवादी काय असं वातावरण एका चॅनल वाईट परिस्थिती केलेली आहे पत्रकारांची त्या एका चॅनलनं। तर अशा वेळेला इथनं पुढचे राजकारण जे घडेल त्याच्यामध्ये तत्व, नीतिमत्ता, नैतिकता हा विषय सगळा संपलेला आहे। कोण आहे, कुणाच्या कुठल्या पक्षाचं आहे काही कळत नाही आहे। बरं संजयजी, येणाऱ्या काळामध्ये आता हालचाली अजून वाढतील असं कदाचित तुम्हाला वाटतंय? राऊत यांचा आता महाविकास आघाडीमधला रोल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिल्पकारांपैकी ते एक आहेत, सातत्यानं सिल्वर ओकला जाणं, तिथं बैठका घेणं पवारांबरोबर, ते निरोप उद्धव ठाकरेंना देणं, त्यातनंच ही महाविकास आघाडी घडली। आता देखील संजय राऊत जर देवेंद्र फडणवीसांना गुप्तपणे भेटत असतील 2-2 तास तर पुन्हा एकदा त्या सगळ्याची सुरुवात झाली असं म्हणावं का? ही बैठक शरद पवारांना विचारल्याशिवाय आणि उद्धवजींना विचारल्याशिवाय संजय राऊतांनी केलेली नाही। सामनाची मुलाखत हा निमित्त आहे, मी अजून सांगतोय, त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही असा विषय होत नाही। बिहारची निवडणूक आहे, बिहारच्या निवडणुकीनंतर हे सगळे जे विषय आहेत ते आधी पार्श्वभूमी तयार करायची आणि नंतर हे बदल कसे घडायचे ह्याच्यासाठीची ही प्राथमिक चर्चा असू शकते, सामनाची मुलाखतीनिमित्त असेल। परंतु इथनं पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, हे जे आता चाललेलं आहे म्हणजे सुशांत प्रकरण एक आहे, ते आता सगळ्या नट्यांना पकडायचं चाललंय। बॉलिवूड सगळं आता बॉलिवूडचे मोदींचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत, शिवसेनेचे बॉलिवूडचे संबंध सगळ्याला माहिती आहेत, ह्याच्यातनं किती तोडायचं किती तुटायचं त्याच्यापेक्षा हे सेटलमेंट कशी करायची। संजयजी सारखं तुम्ही मगाशी देखील तुम्ही उल्लेख केला होता, सुशांत सिंहची जी चौकशी सुरू आहे, मग एकीकडे सीबीआय कडनं सुरू आहे, दुसरीकडनं एनसीबी कडनं आता आपण बघतोय हे सगळं खोदकाम सुरू झालेलं आहे, त्या सगळ्याचा दबाव देखील कुठे टाकला जात असावा असं देखील वाटतंय कोण? हो, असू शकतंय, कारण आदित्य ठाकरेंना त्याच्यामध्ये ते टार्गेट करायचा हा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आज सीबीआय आणि हे सगळे अजून आज तिकडनं सुद्धा आरोप झालेत बघा, या रिया प्रकरण आणि हे सुशांत प्रकरण जे आपण बघतोय त्याच्यामध्ये लगेच सीबीआयवर सुद्धा आता आरोप व्हायला लागले। सुशांतच्या वडिलांनी सुद्धा आरोप करायला चालू केलेत, त्यांच्या वकिलांनी आरोप करायला चालू केलेत की सीबीआय काय करेना म्हणजे काय, ते वाट बघायला लागलेत सत्ता बदल होतोय का आणि ह्याच्यात काहीतरी पाणी मुरतंय। आता वैभवजी, ह्याच्यात पाणी मुरतंय, ह्याच्यात पाणी का मुरतंय तर अजून तुम्ही त्याच्यात स्पष्टता आणत नाही। सीबीआय सुद्धा थंड पडले, आता हे प्रकरण थंड पडले, सुशांत प्रकरण थंड पडायला लागले, कारण त्याच्यामध्ये सत्ता बदल हेच कारण आहे। संजय भोकरेजी, येणाऱ्या काळात जर हे असं एक वेगळं राजकीय वळण जसं आता आपण बोलत होतो तसं जर दिसलं तर स्थिर सरकार
हा मुद्दा किंवा हे एक नाणं या सगळ्या पक्षांकडून दिलं जाऊ शकतं किंवा सांगितलं जाऊ शकतं की राज्याला स्थिर सरकार द्यायचं? होय, राज्याला स्थिर सरकार हवंय. 105 यांचे मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाचे आहे, हे खरं आहे. हे त्रिकूट फार काळ टिकणार नाही आहे. आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता मुद्दा येणार आहे. तुम्ही जातीयवादी पक्षाबरोबर काँग्रेसला विचारलं जाणार आहे, तुम्ही जातीयवादी पक्षाबरोबर नांदताय तिथं, हा पण मुद्दा आहे तिथं. आज उद्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सुद्धा उत्तर द्यायची पाळी येणार आहे. काँग्रेसचे बरेच नेते हे इथलं मोडा म्हणून लागलेत. आपण तिथनं बाजूला झालं पाहिजे. एक सोबत आहेत संजयजी, हे तुम्ही देखील ऐकलेलं आहे. मात्र मगाचा जो तुमचा मुद्दा होता अत्यंत गरजेचा आहे. सातत्यानं काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत, ज्यांना मंत्रिपद मिळाली असतील, ज्यांना मिळाली नाही, ते प्रचंड नाराज आहेत, कारण सातत्यानं डावललं जात आहे असं देखील कळतं. निश्चितच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झालेली आहे. आणि थेट जाऊयात, रावसाहेब दानवे आपल्या सोबत आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते. रावसाहेब दानवे, तुम्ही देखील 4 दिवसापूर्वी भेट घेतली होती संजय राऊत यांची त्यांच्या दिल्लीतल्या घरी, आणि आज गुप्त बैठक झालेली आहे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची. काय घडतंय काय नेमकी पडद्याच्या मागे? पार्लमेंट चालू असताना माझी आणि संजय राऊतांची भेट झाली. आवाज येतोय? हो, अगदी अगदी. सारा महाराष्ट्र ऐकतोय सर. आमची भेट, संजय राऊत शेजारी राहतो दिल्लीला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेला असता भेट झाली आणि त्यांनी चहाला बोलवलं आणि मी चहासाठी त्यांच्याकडे गेलो. अनेक विषयावर आमच्या चर्चा झाल्या. असं काही राजकीय गणित घडेल आणि त्यातून पुढे घटना घडेल अशी काही चर्चा आमची झाली नाही. पण 2 राजकीय पक्षाचे नेते 25-30 वर्ष जेव्हा एकत्र होते आणि आता जर काही कारणामुळे मतभेद झाले असेल तर दोघांच्या भेटी झाल्या, तर असे जरी राजकीय मतभेद असले वैयक्तिक संबंध असतातच, आणि त्यातूनच देवेंद्रजी फडणवीसांची भेट झालेली असावी. मला असं वाटतं भविष्यामध्ये आत्ता तरी घालून होण्याची शक्यता फार कमी आहे. पण अशा भेटी झाल्या, अशा भेटी आज झाल्या पुढेही होण्याची शक्यता आहे. या अर्थ काढण्याची मला असं वाटतं काही आवश्यकता नाही. नाही, अगदी सूचक वक्तव्य करताय का मग दानवेजी, की पुढेही अशा भेटी होणार आहेत? होणार, अशाही भेटी होतील, होत राहतील. 2 पक्षाचे 2 नेते एकत्र भेटायला काही ही बंदी थोडी आहे. नाही रावसाहेबजी, पण हे 2 नेते कोण आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. संजय राऊत सामन्यातनं रोजच्या रोज अगदी मोदींवर देखील जी टीका करतात, तुम्ही नाराजी व्यक्त केलेली, अनेकदा भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मग इतका टोकाचा विरोधाभास का बघायला मिळतोय? त्याच संजय राऊत यांच्या बरोबर जेव्हा देवेंद्र फडणवीस 2 तास बसतात, भोजन करतात, मग याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यावा? हे बघा, वर्तमानपत्र आणि राजकीय सामनाने मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना मनोहर जोशीला सुद्धा सोडलं नाही, असताना आम्हाही सोडलं नाही. वर्तमानपत्राचं काम करत असतं, सरकारचं काम करत असतं. आता वर्तमानपत्रात आलेल्या बातम्याच्या आधारे जर एकमेकांमध्ये दुरावा निर्माण केला तर वाटतं की आमचं कायमचं राजकीय जरी मतभेद असले तरी आमचे काही वैयक्तिक मतभेद नाही आहेत. आणि जर वैयक्तिक मतभेद नसतील तेव्हा अशा प्रकारची जर भेट समोरासमोर झाली आणि त्यातून जर आम्ही 2 तास बसलो तर राजकीयच असतो असा होऊ शकत नाही. पण आम्ही 30 एकत्र होतो, मग त्या एकत्र असल्यानंतर आमच्याही काही संबंध होते ते आता काही कारणामुळे या राजकीय संबंध दुरावले. वैयक्तिक संबंध तर आमचे आहेत ना, आणि त्याच्यामुळे अशा राजकीय होत असतात. मनभेद दूर करण्याचा कुठेतरी प्रयत्न आता होतोय? आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक मतभेद नाहीत, आणि त्यामुळं दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी त्यांचं सरकार चालवावं, 3 पक्ष त्यांचं सरकार आहे. सरकार आणण्याची भारतीय जनता पार्टीची कुठलीही भूमिका नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मला असं वाटतं की या सरकारमध्ये समन्वय नाहीये. ही गोष्ट या राज्यातल्या कितीच्या सुद्धा झाली. आपण असाल की या अनेक प्रश्नामधून बसलेले, सगळ्यात माझा प्रश्न आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा. त्या काळात दिलेलं आरक्षण आता सुप्रीम कोर्टात स्थगित मिळाली आणि पूर्ण पीठाकडे पाठवलं, स्थगिती दिली पूर्ण पीठाकडे पाठवलं. पण हीच सीमा तामिळनाडूला ओलांडली होती, ते पूर्ण पीठाकडे पाठवलं पण स्थगिती दिली नाही. स्थगिती दिली
2 राज्यात हा भेद जो झाला ते केवळ आपल्या सरकारचे पण आहे. तामिळनाडूला स्थगिती मिळत नाही आणि महाराष्ट्राला स्थगिती मिळते. त्यांनी सीमा ओलांडली होती आणि सीमा ओलांडली पूर्ण गेलं. हे घडलं कसं तर सरकारची बाजू नाही. 2 अशोक चव्हाण आराखड्याचं लटकून दिलं आणि अर्थ सरकारमध्ये समजलं नाहीये. सरकार गंभीर नाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झालेली आहे आणि आता आपण संवाद साधतोय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी. दानवेजी, एक महत्वाचा प्रश्न या संदर्भातला की ज्या प्रकारे भेटी होतात आणि आता चंद्रकांतदादा पाटील देखील म्हणाले की आंतरविरोधानं हे सरकार पडणार आहे. पडतंय का आता येणाऱ्या काळात हे सरकार? याचं भविष्य आमच्या हातात नाहीये. या सरकार टिकण्याचं आणि हे सरकार पडण्याचं पूर्णपणे या तिघांवर अवलंबून आहे. एक सांगू शकत नाही कोणी किंवा आम्ही सांगू शकत नाही सरकार पडेल का, पण एक आहे त्याचा जो कारभार चालला आणि यांच्यामधले जे सरकार आहेत त्याच्यावरून जर अंदाज लावला ते सरकार केव्हाही पडू शकतं. कारण सरकार कोण चालवतं रावसाहेब दानवे आपल्यासोबत संवाद साधत होते. तांत्रिक कारणामुळे आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मात्र ते म्हणतायत की हे सरकार जे आहे ते त्यांच्यातल्याच मतभेदांमुळे पडेल. मात्र आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी ज्याच्यासाठी आपण रावसाहेब दानवे असतील आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आता पाहिलेली आहे ती